यांच्या संयुक्त थँक्यू सो मच. आणि फलंदाज कोण बाद झालाय? जो प्रशांत चोरगे, ज्याने हलचल अगदी हल्लाबोल केला होता 2 दिवसामध्ये आमने प्रीमियर लीग मध्ये. हायएस्ट स्कोरर होता, ऑरेंज कॅप होल्डर. आणि मागच्या ह्याच इथे मॅच मध्ये 44 धावा ठोकणारा तो असा सहज सोपा बाद होऊ शकतो. प्रेक्षक यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. काही होऊ शकतं, कधी पण रंग बदलू शकतो, कधी हिरो तर कधी झिरो करणारा खेळ. म्हणून तुमची कॉन्स्टिट्युएन्सी, तुम्ही जो खेळ करता तो तुम्ही टिकून राहणं फार महत्वाचं आहे. एज संपादन करणं सोपं असतं, परंतु ते एज टिकून ठेवणं फार कठीण असतं. आणि हे जीवन आणि क्रिकेटमध्ये साम्य आहे. म्हणून यालाच म्हणतात क्रिकेट, दिस इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. भावेश येतोय, वन डाऊन बॅट्समन. आणि प्रशांत चोरगे स्वस्तात लवकरच अगदी गोल्डन डकचे शिकार झाले. आपण पाहिलं एकही धाव नाहीये. देवेंद्र आहे नॉन स्ट्राईक एंडला. आता भावेश जोडला जातोय. जरा फास्ट येत जा प्लीज, तुमचं टायमिंग सुरू झालंय. पहिला चेंडू पडून 2 मिनिटं झाली. आपला हा 4:22 पहिला चेंडू पडला आणि 4:24 झालेले आहेत. 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करायचा प्रयत्न करा. तर भावेश स्ट्राईक एंडला. बॉल चेक केला त्याने आल्या आल्या, कारण चांगल्या खेळाडूचं हे एक वैशिष्ट्य असतं. गोलंदाज अजय ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस. आल्या आल्या गुडघा टेकून स्लॉक करायचा प्रयत्न होता, परंतु शफलिंग नीटचं नव्हतं पायांचं, फक्त बैठक केली होती. बघा हा रिप्ले. बॅकफुटला थोडंसं मागे नेलं, मागच्या पायाला, उजव्या पायाला, आणि पायांची घडी करून गुडघा टेकून हा बैठक शॉट मारचा प्रयत्न. पण तो अँगल प्राप्त करतोय लेफ्ट हँड ओव्हर द विकेट अजय. आता हे काय प्राप्त करतोय याला काय म्हणायचं, खूपच वाईड बेकअप हँडचा वापर करायचा प्रयत्न होता या ठिकाणी. फिंगर रोल केले, पण तो चेंडू निसटला. बघा अक्षरशः हातातून निसटला. नशीब की त्या ठिकाणी पॉपिन लाईनच्या बाहेर नाही पडला, क्रिकच्या बाहेर, अन्यथा नो दिला असता, फ्रीट असता पुढचा, पण तो खाता कोल्लाय. 1 धाव 1 गडी बाद. चेंज ऑफ पेस फुल टॉसला उडवलाय, चेंडूच्या खाली घुसून आणि फटका मारला कसून. चेंडू मैदानाच्या बाहेर बसला रुसून. हा षटकार. मस्त पद्धतीने स्थान होता फटक्यामध्ये, टायमिंग लाजबाब होतं. हा उंच तगडा खेळाडू आहे. भावेश सुद्धा चमकला एपीएल मध्ये. आणि हे उगवते तारे आहेत सगळे, जे योगेश विलियन आमने बी साठी खेळतायत. आजची त्यांची जर्सी सुद्धा बदलली गेली आणि त्यांचा खेळ सुद्धा अगदी निखारला गेलेला आहे. आता अर्ली खेळले. जो पहिला त्यांनी शॉटचा प्रयत्न केलेला तोच पुन्हा केला, आणि आधी जो षटकार आला तो फुलरलेनचा चेंडू भेटला होता, लोअर फुल टॉस होता. बघा या ठिकाणी सुद्धा हो मस्त पद्धतीने कटर टाकला होता, ऑफ कटर. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, ऑफस्टिकच्या जवळ चेंडू, आणि अजून बाहेर काढला. मुथ्या मुरलीधरन स्टाईलचा हा ऑफ ब्रेक. हो आता सुद्धा पुलचा प्रयत्न, बॅटची कडा झाली की काय, परंतु नाही. त्या ठिकाणी चेंडू स्विंग झालाय. लाऊड अपील केली होती सर्वांनी. लगेचच आमचे एसके एंटरटेनमेंट वाले रिप्ले सुद्धा दाखवत आहेत. हा चेंडू थोडासा फास्टर रन होता आणि अँगल प्राप्त केलं, सरळ गेलं, क्रिचच्या आतूनच फक्त टर्न झालं, आणि विकेट किपरने थोडंसं वाईड येऊन तो गॅदर केला. म्हणून तिथे बॅट्समन सुद्धा दर्शत होते की हा वाईट द्यावा, आणि क्षेत्ररक्षकांनी लाऊड अपील केली ती विकेटसाठी. आपण पाहताय योगेश विलियन आमने बी वर्सेस नक्षत्र सिनियर चौदरपाडा हा सामना. चौदरपाडा संघ फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा टॉस केला. आता मात्र हाफवॉली घेतलं, टायमिंग घेतलं, पॉज घेतला आणि ड्राईव्ह केलं. मिड ऑफच्या डकरून चेंडू जात असताना लॉंग ऑफच्या दिशेने एका टप्प्याने 4 रन. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. या ठिकाणी 5 चेंडूंमध्ये 10 धावा भावेशने उभ्या केल्या, आणि त्याला देवेंद्र साथ देतो, पण तो देवेंद्र अजून स्ट्राईकला नाही. आता स्ट्राईक मिळेल कारण षटक समाप्त झाले. या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. अजयने 1 विकेट प्राप्त केली, परंतु भावेश मैदानामध्ये आलाय. प्रशांत चोरगे बाद झाल्यानंतर आता जबाबदारीने खेळावं लागेल. देवेंद्र सुद्धा चांगला खेळाडू आहे, चांगला हसमुख चेहरा ज्याचा, ज्यांनी 2 दिवस सुद्धा चांगलं कोऑपरेशन दिलं होतं. एपीएल मध्ये सर्वांनीच अक्षरशः मोलाचं योगदान दिलं, आणि तो संघ आज या ठिकाणी त्यांची थकान मिटून त्यांनी चांगला विश्राम घेतला असेल. कालच्या दिवसामध्ये चांगली झोप घेतली असेल. तसं आमच्या योगी सरांनी पण सकाळी 7 वाजल्यापासून झोप घेतली,
आणि त्यांची झोप उडाली, कारण आता त्यांना आजपासून 3 दिवस पण इथे आणि परत लगेच मोठवलला प्रयाण करायचं आहे. त्यांचा हेलिकॉप्टर नेहमीच तयार असतो त्यांच्या टॅरेसवरती, जसं मुकेश अंबानीचा टॅरेस आहे. तर पहिला चेंडू गोलंदाज घेऊन जातोय ओव्हर द विकेट. ओ, जबरदस्त स्विंगिंग फुलरलेन डिलिव्हरी, यॉर्करचा प्रयत्न होता वाईड, थोडासा अलीकडे ओव्हर पिचिंग झाला आणि त्या ठिकाणी बॅट्समन सुद्धा हसतात, कारण शफलिंग नव्हतं, पायांची हालचाल नव्हती, फक्त जागेवरच थांबवलं. गोलंदाज योगेशची ही कमाल आहे. योगेश कोळी शैलीदार आहे, बॉलिंग मध्ये सुद्धा बॅटिंग मध्ये सुद्धा. ओव्हर द विकेट जातोय. आता सुद्धा हा जबरदस्त स्क्वेअर कट ऑन द राईज, चेंडूला काढलं कव्हर मधून आणि चेंडू डीप कव्हरला, खेळाडू कक्षाकडे जात असताना 4 रन. मस्त पद्धतीने चौकार सजवला देवेंद्रने सुद्धा. आता सूत्र हातात घेतले की एका बाजूला भावेश चमकतोय आणि प्रशांत चोरगे बाद झाला, तर मला सुद्धा पार्टनरशिप रचायची आपल्या संघासाठी. धावसंख्या 15वर नेऊन ठेवली. पुन्हा एकदा तयार, सामना करण्यासाठी जागा बनवतोय आणि फेकून दिलाय, फेकून दिला, अगदी आमने गावाकडे जातोय. योगेश रामने बीचा हा देवेंद्र इथे खतरनाक षटकार टोकतोय, सिक्सर. कुठे पडला, कुठल्या चेंडू कुठल्या खड्ड्यात गेला, कुठल्या दगडावरती पडला, कुठल्या झाडावरती अडकला, हे सर्व शेवटपर्यंत चित्रीकरण केलं जाते. बघा, चेंडू आकाशामध्ये पूर्णपणे हेलकावे घेतोय, नाचत बागडत पडतोय खाली आणि त्या झाडीमध्ये जाऊन विसावला. 6 धावा देऊन गेला. धावसंख्या 21. आर्ली खेळले, थोडंसं आर्ली खेळले, फ्रंट फुटला आले होते आधी, पण तो चेंडूला थोडंसं बाहेर टाकलं. योगेश कोहलीने शफलिंग पाहिलं की देवेंद्र, येस बघा, बॅकफुटला गेले होते आधी आणि त्यानंतर हाय बॅकलिपनी बॅट वेगाने रोल केली होती 360 मध्ये. योगेश कोहलीने थोडंसं चेंज ऑफ पेस सुद्धा केला आणि टप्पा थोडासा पुढे टाकला. नक्षत्राने टॉस जिंकला, इलेक्ट्रिक टू फील्ड असं स्क्रीनवरती दाखवलं जाते. करंट रन रेट आहे 14.00. प्रोजेक्टेड स्कोर 56 सांगितला जातोय. हा बैठकी शॉट माझा प्रयत्न ड्राईव्ह केलाय, वीट विकेटला बीट करून चेंडू वेगाने शतशक पोहोचण्याच्या अलीकडेच दोघांच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, दर्शनीय चौकार. बघा, देवेंद्र नंतर नरेंद्र सुद्धा आला, पुन्हा येईन म्हणाला आणि आला आणि या ठिकाणी देवेंद्रने इथे हाकार माजवलाय. इथे पाहुण्यांचं स्वागत. सन्माननीय आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख बारामची काका कासार, या आपलं हार्दिक स्वागत साहेब, वेलकम. आणि सोबतीला आमचे वरिष्ठ नागरिक सुद्धा येत आहेत. महादूजी जोशी काका, आपले सुद्धा हार्दिक स्वागत. कासार साहेब आपल्यामध्ये आले. विभाग प्रमुख शिवसेनेचे तडफदार नेतृत्व ज्यांचं असतं, शिवसेनेला ज्यांनी फार पुढे नेलं, तोच आपण विषय घेतला थोडासा पॉलिटिक्स आणि आपले लगेचच पॉलिटिशियन आणि समाजसेवा आणि समाजकारण असं त्यांचं उद्दिष्ट असलेले आमचे कासार साहेब आपल्यामध्ये उपस्थित. 80% समाजकारण, 20% राजकारण, असं ब्रीदवाक्य आहे आमच्या शिवसेनेचं. आणि या ठिकाणी 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या बरोबर ती 26वर. एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम आपण खेळताना पाहतो बॅटिंग करणारी योगेश इलेव्हन आमने आणि विपक्ष टीम आहे ती म्हणजे नक्षत्रा सिनियर चौदारपाडा. फिल्डिंग लगेचच लावून घ्या, इतका वेळ घेऊ नका, अजून क्रुशियल मोमेंट नाहीये, पहिली इनिंग सुरू आहे. प्रेक्षकांमध्ये आनंदाचे फवारे उडत आहेत. देवरुंग संघ अगदी तयार झालाय. बघा, विजय केने सरबत पितोय, आज त्याचा बर्थडे आहे. विजय, विसरू नको, संध्याकाळचा शब्द दिलेला आहेस, सेलिब्रेशन असेल. विजय केने आमच्याकडे बघ जरा, आवाज घेत नाही बघा मुद्दामून. हनुमान केने, ओके, हरकत नाही. चला, विजय असेल कुठेतरी. विजय आमची प्रतीक्षा करतोय प्रचिता एंटरप्राइज मध्ये. सर, विजय सर, तुम्ही तुमची आम्ही सुद्धा प्रतीक्षा करतोय संध्याकाळी. तर चला, त्याला शुभेच्छा. बरं का, हे म्हणण्याचं कारण की आज त्याचा वाढदिवस आहे. अगदी लाख मोलाचा माणूस आहे तो, अनमोल आहे, देवरुंगचा हिरा आहे. देवरुंग संघाला त्यांनी फार पुढे नेलाय. बरीच वर्ष त्यांनी आमच्या निंबोलीमध्ये सुद्धा बिझनेस केलाय आणि त्याचा बिझनेस काही कारणास्तव
थांबावा लागला. इतका वेळ घेऊ नका प्लीज, इतका वेळ घेऊ नका. तुमचं टायमिंग सुरू झालं होतं. पहिला चेंडू तुमचा पडला होता 4:22 मिनिटाने आणि आता 4:32 झालेत. 10 मिनिटं झाली, 2 षटकं समाप्त झाली. याचा अर्थ की तुम्ही अजून मिनिटं घ्यायची असं नाहीये. 26 चला धावा आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोशन तयार झालेला आहे. पहिला चेंडू घेऊन जातोय समोर फलंदाज देवेंद्र. देवेंद्रने उचलला हा चेंडू. पुल करायचा प्रयत्न होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडतोय. वेगाने डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, वेगाने जातोय. शॉर्ट मिड विकेटचा त्या ठिकाणी भावेश पोहोचलाय. भावेश दीपक हे बंधू आणि धावसंख्या 28 वर 27 येस किती आहे बघा. 28 राईट आहे बरोबर. 28च म्हणाल होतो सर. ओके ओके नो प्रॉब्लेम गणेश, इट्स ओके. आदमी सॉरी बोला तो झगड़ा खत्म यार. डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खत्म. 28 एक घडी बाद. 28 सर 28. पहिल्या षटकामध्ये 11, आता नंतर दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि आता आल्या 2. आता तुम्ही हिशोब करा शिकला असाल तर. चला पुढचा चेंडू पटापट फास्ट खेळा आणि हा फुलरलेनचा चेंडू. विकेट किपर योगेश कोहली चांगला गॅदर करतोय. असं वाटलं की स्टंपिंग करेल की काय. उंच खेळाडू आहे, उंच पुरा विकेट किपर. विकेट किपिंग अशी क्लोज असली की दबाव पडतो बॅट्समनवर. तो दबाव टाकण्याचा प्रयत्न केला रोशन गोलंदाजाने. अकॉर्डिंग ड्यू टू फिल्डिंग तो बॉलिंग करतोय. रोशन पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन राऊंड द विकेट. बॅटची कडा आता फ्लाय झाला. चेंडू योग्यच्या डोक्यावर आणि लेग स्लिपने कव्हर करून फेकी करे पण तो एक धाव कंप्लीट केली भावेश जोशीने. भावेश जोशी की बारशी जोशी ना. भावेशने एक धाव पूर्ण केली आणि धावसंख्या 29 वर. एक गडी बाद. धावांचं इथे वलय आता वाढवावं लागेल कारण 9 विकेट्स हातामध्ये राखून खेळतोय. खूप छान इथे परफॉर्मन्स आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये केलं योगेश आमने ए संघाने, आमने बी संघाने. आता भावेश भंडारी समोर आला अगदी शॉर्ट मिड विकेटला. गोलंदाज रोशन हो रिलीज करताना किती ओरडला बघा त्या ठिकाणी. फुल ताकद वापरली ह्या फास्टर वन साठी. हा चेंडू बघा वेगाने शोल्डर रोल केले. ओ क्या जबरदस्त तो कटर होता. ऑफ कटर टप्पा पडला तर चेंडू बाहेर निघाला. ऑफ स्टंपच्या जवळच टप्पा होता आणि भावेशला तिथे सरप्राईज केलं, चकमा दिला. 10.88चा वेग आहे. स्कोर प्रोजेक्टेड आता खाली आलाय 43 वर. एकूण धावसंख्या आता 29 वर. अजून एक डॉट. क्या बात आहे. रोशन लाजवाब कामगिरी करतोय. अफलातून कमबॅक करून देतोय. आधीच्या गोलंदाजांनी महागडं षटक टाकलं पण माझ्यावरती जबाबदारी आहे. मी थांबवू शकतो. 3च धावा दिल्यात 5 चेंडूंमध्ये. एकदा असू द्या टाळ्या. कंजूसी करू नका. टाळ्या तुम्हाला इथे फुकट वाजवायच्या आहेत. त्यासाठी चार्जेस नाहीयेत. कारण मटणाच्या कालवणाला पण रस्सा म्हणतो आणि अनसच्या रस्साला आपण ज्यूस म्हणतो. जो टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. कंजूसी करू नका. राऊंड द विकेट. आता हा ब्लाइंड शॉट, नो लुक शॉटचा प्रयत्न हवेमध्ये मारा करतोय. कुठल्या प्रकारचं पदलालित्य नाही भावेशने दाखवलं आणि अशा प्रकारे जवळपास 4 डॉट काढले. ही हॉट बॉलिंग केली मिस्टर रोशनने. रोशनाई बरी अगदी रोशनच झाला हा. छान पद्धतीने चमकला आणि एक दबाव टाकला. मागच्या सामन्यात सुद्धा चांगलं परफॉर्मन्स होतं. 3च धावा खर्च केल्या. धावसंख्या प्रेक्षक 3 षटकांची समाप्ती. एक गडी बाद 29. टीम योगेश आमने बी. मागच्या सामन्यामध्ये एक षटकामध्ये एकच धाव दिली होती. किती कंजूस आहे बघा तो. जसे प्रेक्षक आमचे कंजूस आहेत ना, टाळ्या वाजवत नाही, तसा गोलंदाज सुद्धा कंजूस आहे. जर असून जा एकदा टाळ्या रोशनसाठी, एकदा टाळ्या असू द्या. येस दॅट्स इट. असं मनोरंजन झालं पाहिजे. कारण तुमचा खेळ तुम्ही पाहताय, ज्यांचा तुम्ही आनंद घेताय त्यांच्यासाठी तुम्हाला टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. हीच तर मजा असते खेळाची, कार्यक्रमाची. मग ते लग्न असो, मग तो हळदी असो किंवा कार्यक्रम असो, काही असो, पण टाळ्या वाजवायच्या असतात आणि दुःखाच्या ठिकाणी आपण शांत अगदी राहायचं असतं. धावसंख्या 29. नवीन गोलंदाज अनिकेत. हरिकेत असं नाव आहे ते. हरिकेत एक नवीन नाव. या हिरवळी मधला हरिकेतला येते. हर हर महादेव केले आणि त्या ठिकाणी हर हुन्नरी षटकार. वेगाने विकी पोहोचला होता पण विकी भंडारीला तो झेल नाही, चेंडू नाही, काही सापडलं नाही. चेंडू आमच्या बरोबर पाहुण्यांच्या कक्षामध्ये आमचे सन्माननीय जे बसलेत या ठिकाणी कासार साहेब त्यांना सलामी देत असताना हा षटकार.
चला पहिला चेंडूत इथे हाहाकार निर्माण केला, हल्ला बोल केला आणि लगेच हलचल तयार झाली पूर्णपणे ग्राउंडमध्ये. त्या फिल्डिंगची जमावट सजावट केली जाईल या ठिकाणी. लगेचच फास्ट खेळा, एक पहिला चेंडू षटकार, धावसंख्या 35 वर एक गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज हरिकेत ओव्हर द विकेट. आणि या वेळेला पंचचा प्रयत्न होता, शॉर्ट कव्हरला हलक्या हाताने फक्त दिशा मिळाली. त्या ठिकाणी दीपक भंडारी कव्हर करतोय. धावसंख्या 1 नि पुढे 36 वर जात आहे. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. 50 गाठील का संघ? युगेश्वरी आमने बी संघ बॅटिंग करतोय. निमित्त आहे प्रेक्षक व श्री गणेश चषक 2025 आमच्या जामुलपाड्याचे ग्रामस्थ मंडळ आणि गणेश स्पोर्टच्या वतीने ही स्पर्धा आपली देण्याचा प्रयत्न. आणि कडक शॉट, चाबोक शॉट, जबरदस्त या ठिकाणी अपिश ऑफ ड्राईव्ह पाहतो आणि त्या ठिकाणी फिल्डर पोहोचला होता, उंच सुद्धा उडी घेतली परंतु चेंडू सापडला नाही. चेंडू गेला एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार. हा भावेश जोशी आहे. काल पारस जोशी सुद्धा चमकला होता, त्याने 56 धावा टोकल्या होत्या 14 चेंडूमध्ये. संतोष जोशी साहेबांचा सुपुत्र. आणि हा आहे भावेश जोशी. म्हणजे जोशी मंडळी अगदी जोमात आहे आमण्यांची जोशी मंडळी. आणि काल दळवी मंडळीने तो चषक जिंकला, सत्यम दळवीने. या ठिकाणी पुलचा प्रयत्न होता, फोर्स केला, समोर वेगाने येतोय फिल्डर आणि फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने भावेशने 2 धावा येते अगदी भावखाऊ पूर्ण केल्या आणि धावांचा भाव इथे वधारलाय. धावसंख्या बरोबर आहे ती 42 वर. अजून 2 चेंडू शिल्लक या इनिंगसाठी. सळो की पळो करून सोडलंय. धावांचं वेग वाढवणं गरजेचं होतं, कारण की गणेश पाटीलने सांगितलं की फक्त 3 धावा खर्च केल्या त्या तिसऱ्या षटकामध्ये रोशनने, जो आधीच्या सामन्यामध्ये एकच धावा देत होता. त्या रोशनच्या नंतर आता इथे रोशनाभरी बॅटिंग झाली आणि हरिकेतवरती हल्ला बॉल सुरू झाला. आता मात्र इथे कमबॅक करतो हरिकेत. फुलरचा चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून ड्राईव्ह केलाय आणि एका धावेत फक्त इथे समाधान मानावं लागेल भावेशला. आता शेवटच्या चेंडूसाठी देवेंद्र आलाय, ज्याने 11 चेंडूमध्ये 25 धावा कुठल्यात आणि भावेशने 11 चेंडूमध्ये 17 धावा कुठल्यात. एकूण संघाची धावसंख्या 43. एका गड्याच्या मोबदल्यात योगेश इलेवन आमने बी संघ. शेवटचा चेंडू षटकार आला तर 49, चौकार आला तर 47. बघायचं आपल्याला काय येणार, काही येणार नाहीये. हो, पण तो विकेट किपरने त्या ठिकाणी गॅदर नाही केला आणि एक धाव आलेली आहे. फुलरलेनचा यॉर्कर वापरला. धावसंख्या विकी 44. 45चं लक्ष 44. 4 षटकांची समाप्ती आणि लक्ष सेट केले आमने बी संघाने नक्षत्र 14 पाड्याच्या विरुद्ध. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 म्हणजे 26 झाल्या होत्या. त्यानंतर 3 फक्त धावा दिल्या रोशननी, 29 झाल्या. आणि ह्या षटकामध्ये आता एकूण धावा बघा, षटकार, सिंगल, चौकार, डबल, एक अशा एकूण 12, 13, 14, 15 धावा या षटकामध्ये. 15 अधिक 28, 15 अधिक 29, माफ करा 44. बरोबर राजा, बरोबर आहेत. ओके, तर 25 धावांचं लक्ष बघा. या ठिकाणी आपण पाहतोय स्क्रीनवरती अनेक मान्यवर आणि आता वळतोय आपण टॉस बॉक्स मध्ये, सॉरी लकी ड्रॉ मध्ये. लकी ड्रॉ नाही तर ड्रॉच ओपन होणार, लॉट्स. आणि लॉट्स मध्ये आमचा लॉर्ड आहे, म्हणजे तो मास्टर आहे मिस्टर योगी पाटील सर. जरूर जय हनुमान. खांडवल बस सकाळी सगळ्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठाकडे आणि चालू सामन्यातील दोन्ही 12 खेळाडू आमच्याकडे यायचा आहे. ड्रॉ असा आहे मित्रांनो, नेहमीप्रमाणे एका चिठ्ठीवरती विनर नाव आहे, एका चिठ्ठीवरती जय हनुमान खांडवल बस संघ आहे. आणि जरूर इथे मात्र आपल्यामध्ये आज आपले जोशी काका आहेत. पहा, जोशी काकांना जरूर एका डोल्यामध्ये दिसतो, एका डोल्यामध्ये दिसत नाहीये, तरी सुद्धा मात्र या ठिकाणी या स्पर्धेसाठी मात्र ते शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांचे सोबतीला पाहू शकता बाळरामजी कासार सुद्धा आहेत. तर कासार साहेब, आपण या 2 पैकी एक चिठ्ठी उचलायची, ज्या चिठ्ठीवरती नाव असेल तो संघ आजच्या खेळामध्ये पुढे चाल करेल आणि जी चिठ्ठी खाली राहील तो संघ जय हिंद देवरू संघाच्या विरोधात पुढील सामना खेळणार आहे. चला पाहूया कासार साहेबांचा कुठल्या संघाला आशीर्वाद लाभतोय. जरीबुटी सारखे हात घुमवलाय त्यांनी. क्या बात आहे. विनर टीम
तर जो संघ जिंकेल चालू सामन्यामध्ये तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे जयंत देवरुण संघ आणि जय हनुमान खांडवल ब. चला आपण टॉस करूया लगेचच. म्हणजे या चालू सामन्यासाठी एकावर एक फेरी असं म्हणावं लागेल. विजय बॅट्समन सुद्धा पाठवा. 55 सिक्सर झाल्या त्या आतापर्यंत आणि 55 चौकार बरोबर बघा आम्हाला सांगितलं आणि 45 धावांची गरज आहे. आपण टॉसकडे सुद्धा जाणार आहोत, पण तो लवकरच बॅट्समन या, कारण वेळ फार आपल्याला आता कमी पडेल. कारण 5:30च्या नंतर सूर्यदेवता अस्ताला जाते आणि त्यांनी मार्गक्रमण काय चालूच ठेवले, ते थांबणार नाहीत आपल्यासाठी आणि आपण सुद्धा थांबायचं नाहीये. आपण पटापट खेळूया आणि जाऊया टॉस बॉक्समध्ये सुद्धा. आणि फलंदाज सुद्धा येत आहेत. योगी सर घ्या टॉस घ्या. जरूर विनंती करतो या जयंत देवरुण संघाला की आपण थोडक्यात नाणेपैकी संपन्न करू. कारण खांडवल संघाने संघांना किती आलेले आहेत. 2 सामने शिल्लक आहेत. जरूर आपण हा सामना प्रथमतः पाहू आणि मग डिसाईड करू की किती षटकांचा सामना इथे मात्र आपल्याला खेळवायचा आहे. प्रथम तो आपण नाणेपैकी संपन्न करणार आहोत. पहा विजयकडे फास्ट आलेले आहेत, कारण जरूर त्यांना सायंकाळची तयारी सुद्धा करायची असेल. आज त्यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. त्यांना जरूर मी सर्व ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संघ खेळतात त्या सर्व खेळाडूंच्या वतीनं, आपल्या असोसिएशनच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत. तुम्हाला उदंड आयुष्य लाभ हीच साईबाबा चरणी प्रार्थना करतोय. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. बाळरामजी कासार या आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभास्ती नाणेपैकी संपन्न करूया. आणि काकांना सुद्धा विनंती करतो, या जोशी काका या, आपण सुद्धा या. टॉस इथे आपण संपन्न करतोय, परंतु एक सस्पेन्स आहे विजय. किती षटकांचा असेल ते आम्ही षटक अजून या ठिकाणी ओपन करतोय. हा या सामन्यावरती अवलंबून आहे. ओके, टेल आणि हेड असं तुम्हाला इथे बोलायचं, किंवा काटा छापा बोलला तरी चालेल. ओके, छापा असं म्हणणं आहे खांडवल बस संघाचं आणि छापा झालेला आहे. पाहुण्यांचा आभार. टॉस दिला खांडवल बी संघाने, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॅटिंग. तर दोन्ही संघाला खूप शुभेच्छा. पाहुण्यांचा आभार आणि चांगला खेळ दोन्ही संघाच्या वतीने होईल याच आम्ही अपेक्षा बाळगत आहोत. येस, 45 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी सुद्धा आली, एक चेंडू सुद्धा पडलाय आणि एक धाव सुद्धा आली मैदानामध्ये. आणि बघा स्क्रीनवरती आतापर्यंत 55 4, 55 सिक्सर बरोबरी आहे टुर्नामेंटमध्ये. पहिल्या चेंडूवरती जरूर जीवनदान मिळाला फलंदाजाला, परंतु दुसरा चेंडू मात्र अतिशय चांगला लेंथवरती हाताला गोलंदाज भावेशनं. लक्ष पाहिलं तर या ठिकाणी चांगला धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलेल्या 44 धावा जोडल्या गेल्या. 45 धावांचा पाठलाग करतो नक्षत्र इंटरवाडी सोजरबाडा संघ. आणि आतापर्यंत 2 धावा धाफलक्यावरती पाहायला आपल्याला. एक धाव लेगबाच्या स्वरूपात आली, एक धाव बॅटच्या स्वरूपात आली. ओ पटकन जाबुक शॉट आहे, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. हा सिग्नेचर स्ट्रोक आहे योगेश कोहलीचा आणि आलाय हा षटकार. मिडल ऑफ द बॅट, अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि चेंडू गेला अगदी वेगानं काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवरफुल स्ट्रोक्स तिथे मात्र आपण पाहिलं. धाफलक्यावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर बिन गडीबाद 8 धावा. महेंद्र भाकरे आणि योगेश कोहली ही 2 सलामीची जोडी आपण पाहत आहोत. हो, पुन्हा मात्र या ठिकाणी फटक्यात खोदून काढल्या चेंडूचा अगदी मिडविकेटला फिल्डर तिथे सज्ज आहेत. सिंगल धाव जरूर पूर्ण केली गेली. सिंगलवरतीच मात्र दोन्ही फलंदाज समाधानी राहत आहेत. समाधानी राहणं जीवनाची परंपरा आहे. तुम्ही जर समाधानी असाल एखाद्या गोष्टीमध्ये तर जरूर तुमचं जीवन अमूल्य आहे, सुखरूप आहे. आणि तुम्ही जर समाधानी नसाल तर तुम्ही कितीही पैसा कमवला किंवा कितीही प्रयत्न केले तर तुम्हाला सुख समृद्धी शांती मात्र मिळू शकणार नाहीये. परंतु या ठिकाणी पाहू शकला अगदी परफेक्ट मिडल झाला नाही, परंतु पहा या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न जरूरच सुरू होता, परंतु फेकी लाजवाब झाली आणि त्याचवेळी सिंगल वरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिले दोन्ही फलंदाज. पुन्हा षटकाचा विश्लेषण जर पाहिलं तर एका षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि
हे क्राफ्ट पहा तुम्ही श्री गणेश चषक 2025-25 अगदी गणपती बाप्पाच्या नावानं हा संघ सातत्याने खेळत असतो आणि त्याच बाप्पाच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री गणेश स्पोर्ट डांबुरपाडा आणि ग्रामस्थ मंडळ जांभूलपाडा यांच्या वतीनं साकारली जाणारी ही सन्मानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि ओमसाई आपल्या लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण जर स्पर्धा पाहिल्या तर आतापर्यंत भरपूर स्पर्धा झालेल्या आहेत आणि भरपूर स्पर्धा मित्रांनो येणे बाकी आहे. नॉन स्टॉप क्रिकेट सध्या सुरू आहे आणि क्रिकेट पाहिल्या तर या सत्रामध्ये खूपच छान पाहतोय आपण. मग नियमावली असतील किंवा जे कमिटी जे डिसिजन घेत असते त्या सर्व डिसिजन मात्र सर्वच खेळाडू फॉलो करतायत. एकापेक्षा एक सरस टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ सध्या तरी आपण पाहतो या असोसिएशनच्या अंतर्गत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात म्हणू शकतो. जरूर विकेट्स मात्र गमावले नाही. 10 धाबा जोडल्या गेल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मंथन आलाय. कुकसे विलेज किंवा आपण फार्म हाऊस विलेज सुद्धा म्हणू शकतो. या टोकाकडून मात्र त्या ठिकाणी गोलंदाजीला मार्गस्थ होते. ओरदा विकेट मारा करतोय. पहिला चेंडू फटका हवेत केलाय. मिड विकेट आहे राकेश. हो हो बैठक कॅच. तुम्ही बैठक स्ट्रोक भरपूर वेळा पाहिला असेल परंतु बैठक कॅच क्या बात आहे राकेश. अप्रतिम झेल आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी टीम नक्षत्र चौधरपाडा संघाला. महेंद्र बाकर इज बॅक टू द आउट. रिप्ले मध्ये पहा एंड खूपच छान आहे. झेल जरूर राकेशने तिथे संपन्न केला आणि ज्यावेळी त्याने झेल पकडला चेंडूला त्याने चुंबन केलं, किस केला. आणि या जय हनुमान खानवल संघाचे पुरस्कार तपस्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिस्टर प्रशांत पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. जरूर प्रशांत पाटील युवा उद्योजक आहेत आणि त्यांनी मात्र ही युवा आर्मी जरूर मात्र घडवले गेले आणि अतिशय सुंदर क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि अर्थात त्याच्या माध्यमातून बिग शो याच ठिकाणी होणार आहे. येणाऱ्या काही दिवसानंतर ती डेट अनाऊन्स जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि मोठी स्पर्धा असेल ती काहीतरी नाविन्य त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर चेंडूची लेंथ पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. तदनंतर आपण पहिल्या डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. एक विनंती असेल कुकसे ग्रामस्थांना की जरूर इथे मात्र आजीबाजी सरपंच सदस्य युवा उद्योजक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक जर इथे उपस्थित असतील तर या निसंकोचपणे येऊन तुम्ही व्यासपीठावरती स्थाना पण नवा. आपली स्पर्धा आहे. हो जबरदस्त फटका अगदी हेलिकॉप्टरचा अंदाज परंतु लॉंग ऑफ वरती फिल्डर सज्ज होते. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जरूर एक विकेटचं पतन झालं परंतु त्याचा मात्र कुठलाही परिणाम विके भंडारीच्या खेळीवरती मात्र पाहायला आपल्याला नाहीये. काय सुरेख टायमिंग आणि लास्ट जबाब स्ट्रोक तिथे मात्र सजवला गेला. अगदी मिनी हेलिकॉप्टर आपण म्हणू शकतोय. जरूर आज चेंडू एक क्षण असं वाटतं की मैदानाच्या बाहेर लँडिंग होईल परंतु फिल्डरकडून तिथे चूक घडली, मिस्टेक घडली. चुकीचा अनुमान तिथे मात्र लावला गेला आणि अखेर चेंडू ग्राउंडेड होऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि अखेर पहिलाच चौकार विकीच्या बॅटमधून पाहिला आपण. मंथन पुन्हा एकदा हो आता मध्ये ऑन साइडला खेचून मारलाय. पिकअप शॉट चेंडू चाललाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. चला लगेच फिल्डिंग लावा. आणि आयोजकांना विनंती करतो की चेंडू जसा मैदानाच्या बाहेर जातोय तुम्हाला मी विनंती करतो की चेंडू तुम्ही परत आणून द्या. त्याच्यामुळे आपला वेळ वाचेल आणि 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यासाठी आपल्याला वेळ मिळेल.
चला सर्व स्वयंसेवकांना विनंती करतोय आपण सीमेरेचा ताबा घ्या. पहा मित्रांनो, हे 3 दिवस तुम्हाला जरूर मेहनत करावी लागेल. तर स्पर्धा सफल करायची असेल तर स्पर्धेकडे तुम्हाला फोकस करावा लागेल. जरूर लग्न हल्दी समारंभ तुम्ही हे चांगल्या पद्धतीने अगदी रिलॅक्स मध्ये पूर्ण करू शकता. परंतु एखादी स्पर्धा सफल करायची असेल तर तुम्हाला मात्र या स्पर्धेसाठी घाम घालावा लागणार आहे. हो, फटका थोडासा लवकर पेक केला. बैठक फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. जशी बैठक झेल राकेशने या सामन्यामध्ये टिपली गेली, तसाच फटका मात्र या ठिकाणी अगदी स्लॉक स्विकचा अगदी फॉलोविंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न महेंद्रने केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. बॅट चेंडूची निरंतर राखणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 20. अजून विजयासाठी या ठिकाणी पाहिल्या तर 25 धाबांची आवश्यकता आहे. 13 चेंडू शिल्लक. चाबूक शॉट अतिशय सुंदर फटका अगदी गोलंदाजाच्या अगदी डाव्या बाजूने चेंडू ड्राईव्ह केला. अगदी पाहू शकाल अगदी साईड स्क्रीनच्या समोर चेंडूला फील्ड केलं गेलं. एकदा तिथे मात्र कंप्लीट झाली गेली. मॅच असं वाटतं की शेवटच्या षटकापर्यंत एक वेगळीच रंगत निर्माण करणार आहे, त्यात काही शंका नाहीये. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 21 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 10.50च्या गतीनं इथे धाबा पाहायला मिळाल्या आणि येणाऱ्या आता मात्र 12 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धाबांची आवश्यकता. चला लगेच तुम्हाला तिसरा गोलंदाज निवडायचा आहे आणि लगेच तुम्हाला खेळायला सुरुवात करायची आहे. आणि हे सुद्धा विसरून चालणार नाहीये, तुम्ही जर हा सामना जिंकला तर थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहात, कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून विनरची चिठ्ठी निघालेली आहे. म्हणजे एका विजयावरती तुम्हाला एक विजय फ्री आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज गीतेश. विकी भंडारी खेळतोय एका षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने 11 धावसंख्येवरती. आणि योगेश खोली खेळतोय एका षटकाराच्या सहाय्याने 7 धावसंख्येवरती. आणि दोघांनी 2-2 चेंडू मात्र त्या ठिकाणी डॉट केलेले आहेत. परंतु पुढे काय झालं त्याचा आम्हाला काही फरक नाही. आता पुढे काय करायचं आहे हे पाहावं लागेल. भूतकाळामध्ये काय घडलं त्याची आम्हाला भीती नाहीये. भविष्य काळामध्ये काय होणार आहे याची आम्हाला फिकीर नाहीये. परंतु वर्तमान काळामध्ये आम्हाला काय करायचं आहे तो तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. बॅटची कडा एक्झॅक्टली पाहायला मिळाली, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर चेंडू अगदी चुकीच्या लाईनवरती पाहिला. एक क्षण असं वाटलं की बॅटची कडा आहे की काय. थोडंसं स्वीट साऊंड जरूर आपल्याला ऐकायला मिळालं, परंतु जरूर बॅट आहे ती मात्र विकेट्सवरती जरूर ग्राउंड झाली असावी. मिस्टर राज बार्शी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि त्याच्या सोबतीला मिस्टर विनोद पाटील, यंग जनरेशन. हो, पश्चात स्ट्रोक शेवटच्या मोमेंटला मात्र बॅट अगदी खाली केली. हो, दुरीचा प्रयत्न होतोय. इथे मात्र विकेटची संधी होती, परंतु फेकीत थोडीशी चुकीच्या एंड आली आणि त्याचमुळे एक धाव मात्र जिथे होती तिथे मात्र डबल धाव पूर्ण केली. दुहेरी धाव पूर्ण केली. इट्स नो प्रॉब्लेम. डबल धाव तिथे कम्प्लीट आहे, कारण दुहेरीच्या प्रयत्नामध्ये त्याच्या शरीरामध्ये चेंडू मात्र स्पर्श झालेला आहे. प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्याकडे लक्ष वेधले तर एक गडी बाद. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि अजूनही विजयासाठी 20 धाबांची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला खेचून मारलाय, पॉवरफुल. आणि चेंडू होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल येतोय सिक्सर. खराब लेंथ होती या फटक्यासाठी. जर आपण योगेश कोहलीला झोपेतून जरी उठून आणलं असतं तरी सुद्धा मात्र फटक्यावरती त्याने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला असता. एवढा इझिली स्ट्रोक त्याने मात्र त्या ठिकाणी पीक केला. हो, पुन्हा खराब चेंडू. फुल टॉस आहे, फक्त दिशा दाखवली. चेंडू चला लॉंग लेगच्या दिशेनं. 4 धाबांसाठी ज्या फटक्यांची आवश्यकता होती नक्षत्र सूत्रपणा संघाला, ते फटके आता मात्र गीतेच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्येकडे आता मात्र वेगानं वाटचाल करत असताना या ठिकाणी टीम चौतरपाडा.
पाहिलं तर या ठिकाणी फक्त दिशा दाखवली योगेश कोहलीचा खेळ पाहिलं तर 6 चेंडूचा त्याने मात्र आतापर्यंत सामना केलाय आणि 6 चेंडूमध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला आपल्याला आणि समीकरण 8 चेंडू आता शिल्लक आणि विजयासाठी 10ची गरज आहे. पुन्हा मात्र त्या ठिकाणी गिरकी देत असताना चेंडू मात्र संत गित्रेस आला विकेटला सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगल वरती आता मात्र समाधानी राहतोय कारण योगेशला माहिती की आता मात्र आपण कुठेतरी या मॅच मध्ये वर्चस्व ठरतोय आणि इथे जर आपण कुठे चूक केली तर मात्र योगेश इलेव्हन आमने बस संघ मात्र या ठिकाणी पुन्हा कमबॅक करू शकतोय आणि तिथेच मात्र त्या ठिकाणी एका धावेवरती समाधानी राहिले आणि आता मात्र विजयासाठी 7 मध्ये 9 धाबांची आवश्यकता. पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय म्हणजे बचावात्मक. यस यस येस ज्यावेळी पंच बाहेर हात काढतात आम्हाला असं वाटलं की आज खरोखरच शनी तर नाही आज सोमवार आहे कारण अशा घटना घडल्या आज हरकत नाही. परंतु जरूर मी मुठवत संघाचा आभार व्यक्त करेन कारण त्यांनी कॉपरेट केलं अजिंक्यसाठी की त्यांनी जे असं म्हणणं आमच्या हर्षद पादीने त्यांना सांगितलं की प्लीज ही आपली स्पर्धा आहे स्पर्धेला गालबोट लागणार नाही त्यासाठी मात्र जरूर त्याने आम्हाला चांगलं सहकार्य केलं. परंतु या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली म्हणजे या षटकामध्ये गीतेशने पाहिलं तर तब्बल 16 धाबा खर्च केल्या आणि आता विजयासाठी आता मात्र 6 चेंडूंमध्ये 8 धाबांची आवश्यकता आहे. तुमची टीम मिटिंग संपन्न झाली असेल तर विनंती असेल की आपण लगेचच बाउंड्री रायडर्स चला आपापल्या जागेवरती जास्त वेळ आपण एकत्रित राहू नका. 58 सिक्सर 57 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि 6 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता आणि इथे मात्र पहा आपल्या फलंदाजांना पाणी पाजण्याचं कार्य पंचांना पाणी पाजण्याचं कार्य सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि हे कार्य पुण्याचं आहे. गोलंदाज मयूर आलाय. मयूर 6 चेंडूमध्ये 8 धावांचा इथे संरक्षण करेल का की या ठिकाणी जो वेल दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवरती काढलाय त्याचा मात्र इथे दोन्ही फलंदाज फायदा उचलतील का. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे जोपर्यंत विकेट किपर चेंडूला उचलतोय तोपर्यंत मात्र हरणाच्या वेगानं चित्त्याच्या सप्लाईनं सिंगल धाव कंप्लीट केली गेली. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर समीकरण थोडंसं बदललं गेलं आणि 5 मध्ये आता विजयासाठी 7 धाबांची आवश्यकता. कोण कोणावरती करेल मात प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी फार महत्वाचा आहे आणि जो संघ जिंकणार आहे तो मात्र एक्झॅक्टली आजच्या दिवसातून क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये प्रवेश करणार आहे. पुन्हा ग्राउंडेड स्ट्रोक चेंडू चाललाय अगदी वारिश लोकांना राकेश तिथे मात्र मिस फील्ड करतोय खूप मोठी मिस्टेक आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार. बाबाचं गुणगान गाणारे संगीत आणि इथे मात्र पहा थोडीशी राकेशने घाई केली आणि त्यात मात्र नशिबाच्या 4 धाबा या ठिकाणी पाहायला मिळाल्या त्या म्हणजे टीम सोदरपाडा संघाला 42 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र समीकरण अगदी एबीसीडी प्रमाणे सोपं आहे. 4 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एक छोटी जरी चूक केली तर ती चूक तुम्हाला कधी कधी महागात पडत असताना ती चूक ऐनवेळी राकेशकडून घडताना आपण पाहिली. ओ बॅटची कडा चेंडू चालला तळपाच्या दिशेनं जरूर हा विजयाचा चौकार आलाय आणि आजच्या दिवसाच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाने क्वार्टर फायनल प्रवेश केलेला आहे. सो अभिनंदन टीम नक्षत्र चौदरपाडा आणि हार्ड लक योगेश इलेव्हन आमने बस संघ. पुढील जो सामना आहे तो प्रत्येकी 3 षटकांचा आहे याची दोन्ही संघाच्या संघनायकाने नोंद घ्यावी जी नुकतीच आपण नाणेफेकी संपन्न केली. जय हिंद देवरुंग आणि जय हनुमान खांडवल बी. खांडवल संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारले आहे तर जय हिंद